राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। पांडुरंगाच्या पायाशी सुखाचा विचार आहे, मग विचार करा जिथं आगर आहे तिथं सुखाचा विचार आहे। मग कुठे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। पांडुरंगाच्या पायाशी सर्व सुखाचं आगर आहे का? तर सगळ्यात तीर्थाचं माहेरघर कोण आहे? पंढरीचा पांडुरंग। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा। हे सगळ्यांना माहिती आहे। संतांची संगत केली तर काय होऊ शकतं? छत्रपती शिवरायांचं उदाहरण। तुकोबरायांच्या संगतीत छत्रपती शिवाजी महाराज गेले, सगळा समाज शिवबा म्हणतोय, पण तुकोबराय शिवबा नाही म्हटले, तुकोबराय छत्रपती म्हटले। आणि तुकोबराय असं म्हणतात, शिव तुझे नाव, शिव तुझे नाव ठेविले भक्तीच्या पायाला शक्ती वाकली आणि भक्तीनं शक्तीला वर उचललं आणि भक्तीनं शक्तीचं मुख पाहिलं आणि मुखातून शब्द बाहेर गेला, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे राजा। तुझं नाव शिवाजी ठेवले, पवित्र ठेवले आणि तू विश्वाचा छत्रपती होशील। आणि तो दिवस आला 6 जून 1674 ला 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं, राजा सिंहासनावर निघाला। सगळ्या मावळ्यांना राजानं काय करावं? वंदन करावं। दारात तिथं पडलेले मावळे वंदन केलं, मनोमन शहाजीराजांना वंदन केलं, जिजाऊंचं दर्शन घेतलं, कपाळी कुंकू लागलं आणि छत्रपती शिवाजी राजे सिंहासनावर निघाले, बसले आणि गजाननाचे जयकार केला। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले। पण ज्यांनी पदवी दिली ते तुकोबराय हयात नव्हते, मनोमन वंदन केलं। महाराज तुम्ही मला छत्रपती पदवी दिली, ती पदवी तुमच्या शिष्यानं काय केली? सिद्ध केली। आता तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? मग छत्रपतींनी तुकोबरायांना काय गुरुदक्षिणा द्यावी? तर जसे तुकोबराय या अभंगात गृहपदात म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, हा अभंग तसा छत्रपतींनी एक अभंग दिला आणि ती गुरुदक्षिणा म्हणून तुकोबरायांना दिला। आणि तो अभंग असा, नाशिवंत सुखासाठी अंतरला जग जेठी, नाही नाही यात गोडी, लक्ष 84 जोडी, मनुष्य जन्म गेल्या वारे, काय करशील बारे, आणि शिवराजे सांगे जना, म्यात सोडिली वासना। कोण म्हणते? छत्रपती शिवाजी महाराज। विचार करणे, तुकोबरायांच्या संगतीत 15 दिवस अभंग लिहिला आणि आम्ही तुकोबरायांच्या संगतीत किती वर्षे? कुणी 40 वर्षे, कुणी 50 वर्षे, कुणी 60 वर्षे, कुणी वारीचा अध्यक्ष, कुणी दिंडीचा अध्यक्ष, कुणी दिंडीला 25 वर्षे, कुणी 40 वर्षे। आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। ऐश्वर्य हे फक्त पैसा हा पाहुणा आहे आणि एकदा तो पाहुणा आला की आपण जसं त्याच्याशी वागू तसा तो आपल्याशी वागणार आहे। म्हणून संपत्तीच्या नादी लागण्यापेक्षा संपत्ती कमवा, पण कशी? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी। झालेली सगळी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी ज्यांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण भगवान महाराज बाबूराव कंद वयाच्या 97 ही रुकीची यात्रा सोडली। पंढरीचे वारकरी होते, उत्कृष्ट शेतकरी होते आणि खऱ्या अर्थानं 97 वर्षाचा पंढरीचा वारकरी पांडुरंगाच्या दरबारात गेला। याचं कारण त्यानं पांडुरंगाला उभं राहण्यासाठी 3 गुंठे जागा दिली, म्हणून पंढरीचा पांडुरंग या रामनगरमध्ये आला आणि त्या ठिकाणी उभं राहण्याचं धाडस पांडुरंगाने केलं। म्हणून बाबांना भावपूर्ण आदरांजली आणि खऱ्या अर्थानं
Thank you.